सुप्रभात. राम प्रहरी. आजच्या राम प्रहरी एक वेगळाच विषय घेण्यात येणार आहे. श्रीमती अक्षया जाधव यांनी श्री महर्षी यांचा एक ऑडिओ पाठवला आहे. तो या दरम्यान आपणा सर्वांना ग्रुपवर मिळाला असेलच. त्या ऑडिओ मध्ये ब्रह्म, आत्मा, आत्मज्ञान, आत्म्याचं आनंदघन रूप आणि अर्थात आत्मा राहण्याची जागा या संबंधात वेगवेगळी चर्चा आहे. आता तो जवळजवळ 25-1 मिनिटाचा विस्तृत ऑडिओ आहे. त्या दृष्टीने त्याच्यावरती चर्चा सुद्धा विस्तृत करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये जाधव मॅडमला नेमका काही प्रश्न पडला असं नाही, परंतु ते हिंदीत विवेचन आहे, तर त्याचा सारांश रूपाने उलगडा आपण मराठीत करावा असं त्यांना म्हणायचंय. तर या आपल्या चिंतनाचं आपण शीर्षक ठेवलेलं आहे वास्तू, वास्तव आणि वस्तू. वास्तू, वास्तव आणि वस्तू. आता वास्तू याचा अर्थ राहण्याची जागा, वास्तव याचा अर्थ सत्य, आणि वस्तू म्हणजे राहण्याच्या जागेत जे पदार्थ असतात ते. म्हणून वास्तू, वास्तव आणि वस्तू. तर इथे वास्तू काय आहे? ब्रह्म आहे. या ब्रह्मामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूचं रूपी ब्रह्मच आहे. म्हणजे वास्तू ब्रह्म, ब्रह्मातील वस्तू ब्रह्म. आणि ब्रह्मवास्तूमध्ये ब्रह्मरूपी वस्तू आहेत. अशा अर्थी यातलं वास्तव परमसत्य सुद्धा ब्रह्मच आहे. म्हणजे ब्रह्मवास्तूमध्ये ब्रह्मरूपी पदार्थ राहतात आणि या वास्तू आणि पदार्थाच्या पाठचं जे वास्तव सत्य आहे ते ब्रह्म आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे वास्तू, वास्तव, वस्तू म्हणजे ब्रह्मवास्तूमध्ये ब्रह्मरूपी वस्तू आहेत आणि ब्रह्म हेच सत्य आहे. याचा अर्थ ब्रह्मामध्ये ब्रह्माखेरीज अन्य काहीही नाही. म्हणजे ब्रह्म हे अनन्य आहे. ब्रह्मामध्ये ब्रह्मच राहतो आणि ब्रह्मात राहणारं ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे, असा याचा अर्थ आहे. म्हणून वास्तू, वास्तव, वस्तू म्हणजे ब्रह्मवास्तूमध्ये ब्रह्मवस्तू राहतात आणि या पाठचं मूळ सत्य आहे त्यालाही ब्रह्म म्हणतात. ब्रह्मवास्तूमध्ये ब्रह्मवस्तू राहतात आणि वास्तव सत्य सुद्धा ब्रह्म आहे. हे असं शीर्षक द्यायचं कारण आहे की आपण सर्वांनी ऐकताना नीट कान देऊन ऐकावं. बोलणारा ब्रह्म आहे, ऐकणारा ब्रह्म आहे, या जगातील सर्व वस्तू ब्रह्म आहेत, इथे ब्रह्म सोडून काही नाही, हा जर भाव पक्का झाला तर आणि तरच रमण महर्षी जे सांगतात त्याचा उलगडा होऊ शकेल. आता यासाठी फारसं काही केलेलं नाहीये. तर जे कठोपनिषद आहे, जे स्वामी विवेकानंदांचं, शंकराचार्यांचं आणि अनेकानेक विद्वानांचं अत्यंत प्रिय कठोपनिषद आहे, त्यामध्ये एकूण 2 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायात 3-3 वल्ली आहेत. वल्ली याचा अर्थ वेल. म्हणजे एक अध्याय सुरू झाला की तो पसरत पसरत पसरत, वल्ली याचा अर्थ वेल. आणि जी वेल असते, वल्ली म्हणजे जमिनीवर पसरते तिला वेल म्हणतात, लक्षात घ्या. आणि झाडाच्या आश्रयाने जाते तिला लता म्हणतात. म्हणून लतिका आणि वल्ली याच्यात फरक आहे. पसरत जमिनीच्या आधारे जाते ती वल्ली आणि झाडाच्या आधारे वर चढते ती लता. म्हणून इथे काय आहे की प्रत्येक अध्याय पुढे 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 पसरत गेलाय. म्हणून प्रत्येक अध्यायामध्ये जे एक 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 पसरणं आहे त्याला वल्ली म्हटलेलं आहे. एकूण 2 अध्याय आहेत आणि 2 अध्यायात 3-3 वल्ली आहेत. आणि प्रत्येक वल्लीमध्ये मंत्र जे आलेले आहेत ते मात्र असमान संख्येचे आहेत. म्हणजे प्रत्येक वल्लीतील मंत्रांची संख्या नेमकी एकच एक नाही. कुठे 24 आहेत, कुठे 29 आहेत, कुठे 30 आहेत, अशी ती संख्या आहे. तर कठोपनिषदामध्ये हे संपूर्ण ब्रह्माबद्दल सांगितलेलं आहे. आणि त्या कठोपनिषदातील अध्याय 2 आणि वल्ली 2 त्यामधील 6व्या मंत्रापासून जे सर्व पुढे वर्णन आहे ते आपणाला या ब्रह्माच्या वर्णनासंदर्भात ऐकल्यानंतर लक्षात येईल की रमण महर्षींनी जे काही सांगितलेलं आहे ते बरचसे या तऱ्हेचं आहे. तर आता इथे महत्वाचं म्हणजे यम आणि नचिकेत याचा संवाद आहे. अत्यंत काव्यमय पद्धतीने हा संवाद आहे. तो नचिकेत बालक आहे 10-12 वर्षाचा आणि तो यमाला विचारतो
जेव्हा मृत्यू होतो तेव्हा तू जीवामधून त्या शरीरामधून नेमकं काय नेतोस. तर आता त्या प्रश्नाच्या उत्तरापासून हे सर्व आपण ऐकत जाऊया. रॅपिड फायरिंग सारखं रॅपिड वाचन करत आहे, पण अत्यंत सोपं आहे. तर हे गौतम कुलोत्पन्ना नचिकेता, म्हणजे गौतम कुलात जन्माला आलेल्या नचिकेता, यमधर्म म्हणजे यम विचारतायत. तुझा प्रश्न होता की माणूस मरतो तेव्हा मी काय होऊन जातो, तो त्याची पुढची गती काय असते, तो परमात्मा कसा असतो, म्हणजे माणूसच परमात्मा कसा असतो. मी काय घेऊन जातो माणूस मरतो तेव्हा, आणि जे घेऊन जातो त्याची गती पुढे काय असते, तो परमात्मा कसा असतो. म्हणजे जीवालाच ब्रह्म म्हटलेलं आहे, तर जीव हाच ब्रह्म आहे. म्हणूनच आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे वास्तू, वास्तव आणि वस्तू. आपण जी ज्या पृथ्वीवर राहतो ती वास्तू, राहण्याची जागा. त्याच्यातील वस्तू म्हणजे जीव जंतू सहित सर्व माणसं, पदार्थ, निसर्ग. आणि वास्तव म्हणजे परमसत्य, म्हणजे ब्रह्म. वास्तूमध्ये ब्रह्म हेच पदार्थ रूपाने बहुत झालेले आहे, आणि म्हणून ब्रह्मामध्ये बहुश्याम पद्धतीने ब्रह्मच पदार्थ रूपात आलेला आहे. याचा अर्थ या सर्वाच्या पाठचं सत्य जे आहे, वास्तव आहे, ते ब्रह्मच आहे. ब्रह्मामध्ये बहुश्याम प्रजाय पद्धतीने अनेकानेक पदार्थ आले तरी त्या सर्वाच्या पाठी एकम एव द्वितीयम नास्ती असं जे अनन्य वास्तव आहे ते ब्रह्म आहे. म्हणून ब्रह्मामध्ये ब्रह्माखेरीज अन्य काही नसते. या दृष्टीने हे गौतम कुलोत्पन्ना नचिकेता, तुझा प्रश्न होता की माणूस मरतो तेव्हा मी काय होऊन जातो, त्याची पुढची गती काय असते, तो परमात्मा कसा असतो. आतापर्यंत तुला मी नाना प्रकाराने समजावून सांगितले आहे की हे सनातन म्हणजे नित्य असणारे, नित्य नूतन असणारे हे गूढ ब्रह्म प्रत्येक शरीरधाऱ्यात असून त्याचे शरीर बसून त्याचे शरीर चालवत असते. अगदी श्वासही हाच प्रवर्तित करतो. म्हणजे शरीरधाऱ्या माणसामध्ये राहणारा ब्रह्म किंवा आत्मा ज्याला म्हणतात, तोच श्वासालाही गती देतो. अगदी श्वासही हाच गूढ रूपाने राहणारा ब्रह्म जो असतो तो प्रवर्तित करतो. सर्वात असणारे चैतन्य याच सच्चिदानंद परमात्म्याचे आहे. सर्व चैतन्य, सर्वात जे चैतन्य नांदतं ते याच सच्चिदानंद परमात्म्याचे आहे. आता मरण प्राप्त झाल्यानंतर आत्म्याचे काय होते ते मी तुला सांगतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की चैतन्य ही ऊर्जा आहे. ऊर्जेने दिवा लागतो, 100 वॅटचा असो वा 25 वॅटचा असो किंवा इस्त्री असो वा पंखा असो, त्या विजेच्या ऊर्जेने ते काम करीत असतात. बाह्यरूप काही असले तरी ती वीजच काम करीत असते. त्याप्रमाणे माणसात ते चैतन्य काम करीत असते. पण माणसाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट होते. ज्या क्षणी त्या चैतन्याच्या भावाला ममत्व वाटू लागते, हा माझा देव, हे माझे विचार आदी आदी, त्या क्षणी त्या चैतन्याचा प्रतिरूप जीव तयार होतो. म्हणजे सर्वत्र चैतन्यच असतं, पण तू माणसामध्ये जे चैतन्य असतं ते चैतन्य जेव्हा भावरूपाने हा माझा, हे तुझं, हा माझा देव, हे माझं विचार, म्हणून माणसामध्ये जे चैतन्य आहे त्याचं एक वैशिष्ट्यच आहे की त्या चैतन्याला भावरूप प्राप्त होतो. आणि ते भावरूप माझे तुझे असं जेव्हा खंडित होतं तेव्हा मूळ चैतन्य, मूळ ब्रह्म, मूळ आत्मा आहे, त्याच्यातूनच चैतन्याचं प्रतिरूप म्हणजे जीव तयार होतो. म्हणजे जेव्हा माणसातील चैतन्याला मी माझं असं वेगळं पण वाटायला लागतं तेव्हा खऱ्या अर्थाने ब्रह्म जे आहे ते माणसामध्ये जीवरूपाने रूपांतरित होते. म्हणून हे फार महत्वाचं आहे. ज्या क्षणी त्या चैतन्याच्या भावाला, भाव म्हणजे एक वाटणं, ज्या क्षणी त्या चैतन्याच्या भावाला ममत्व वाटू लागते, हा माझा देव, हे माझे विचार, याप्रमाणे त्या क्षणी त्या चैतन्याचा प्रतिरूप, चैतन्याचं एक वेगळं रूप जीव तयार होतो. आणि या सुखदुःखाचे भोग ममत्वामुळे जीवाला असतात. त्या जीवाला शक्ती पुरवणाऱ्या आत्म्याला, त्या चैतन्याला, त्या ऊर्जेला नसतात. तुमच्या आमच्या मध्ये बसून जो कोण शक्ती पुरवणारा आहे त्याला सुख दुःख नाही, परंतु तो शक्ती पुरवणारं चैतन्य ते आपण आहोत हे न समजता जेव्हा त्या चैतन्याचा आपण वापर करून किंवा त्या चैतन्याद्वारे आपण चाललेले जे असतो ते
स्वतःला वेगवेगळे समजतो, भावरूपाने आपण वेगवेगळे समजतो, तेव्हा मूळ आत्मा जो आहे तो शरीरांतर्गत माणसाच्या जीवरूपाने प्रतिबिंबित होतो आणि जीवरूपाने प्रतिबिंबित होणाऱ्यालाच फक्त सुखदुःखाचे चटके असतात. थोडक्यात म्हणजे आगीचा चटका आगीला बसत नाही, पण आगीजवळ जर आपण गेलो, माणूस म्हणून गेलो, तर माणूस या जीवाला आगीचा चटका बसतो, पण आगीचा चटका आगीला बसत नाही. तसा जर आपण आत्मा असू तर आत्म्याला म्हणजे चैतन्याला कुठलाच चटका फटका नाही, परंतु त्या चैतन्यामध्ये मी नावाने भावरूप प्रतिबिंबित झाले की ती जीवदशा असते आणि त्या जीवाला मात्र हे सर्व सुखदुःखाचे चटके बसतात. आणि म्हणून मंडूकोपनिषदात दोन पक्षाविषयी सांगितले आहे. एक वरच्या फांदीवर बसून नुसता भोगत असतो, दुसरा खालच्या फांदीवरच्या सुखदुःखांची भोगांची फळे खाण्यात मग्न असतो. पण मग हळूहळू त्याला भान येऊन तो वरवर जाऊ लागतो, तर त्या वरच्या पक्षाजवळ जाताच दोन्ही पक्षी एकच होतात. रमण महर्षींच्या त्या ऑडिओमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. हे जे दोन सुवर्ण पंख असलेले पक्षी आहेत, गरुड आहेत, त्याचा इथे उल्लेख आहे. हा जो वरचा बसलेला आहे त्यालाच आपण आत्मा परमात्मा ब्रह्म म्हणतो. तो काही करत नाही, तो नुसताच आपल्या असणेपणात मग्न असतो. आणि खालचा जो बसलेला आहे त्याच्यामध्ये जीवरूप प्रतिबिंबित झाल्यामुळे तो सगळीकडे हिते चोचमार तिथे चोचमार, हे खा ते खा, हा उपभोग्य याच्यात प्रमाण असं करत असतो. म्हणून जोपर्यंत आपणाला आपल्या हृदयातील आत्मा हा अत्यंत साक्षीत्वात असलेला ब्रह्मपुरुष आहे हे जाणता येत नाही, आणि तो ब्रह्मपुरुष म्हणजेच आपण आहोत हे जोपर्यंत आपण जाणत नाही, तोपर्यंत वर बसलेला पक्षी वेगळा आणि खाली जीवरूपात बसलेला नारायण पाटणकर वेगळा अशी अवस्था होते. जेव्हा नारायण पाटणकरला आत्मा म्हणजेच मी आहे जेव्हा कळेल, तेव्हा खालचा पक्षी म्हणजे जीवरूपी नारायण आत्मारूपी नारायण म्हणून एक होऊन जाईल आणि त्याला सुखदुःखाबाबत कोणत्याही तऱ्हेची काही काळजी असायचं कारण पडणार नाही. असं त्या मंडूकोपनिषदामध्ये दोन सुवर्ण पंख असलेल्या गरुडांची जी कथा आहे ती इथे आलेली आहे. म्हणजे या कठोपनिषदात याचा उल्लेख इथे केलेला आहे. आणि ही कथा या संदर्भातच वेगळ्या अर्थाने कालच्या त्या रमण महर्षींच्या चर्चेत आलेली आहे. पुढे मूळचा ऊर्जा स्रोत शुद्ध निर्लिप्त असतो, तो जीव बनल्यावर लिप्त होतो. म्हणजे मुळातली ऊर्जा आहे ती निर्लिप्त असते, ती अलिप्त असते, परंतु जेव्हा तिथे शरीरांतर्गत जीवभाव निर्माण होतो तेव्हाच जीव बनतो. खरं सांगायचं म्हणजे आसक्त होतो म्हणूनच जीव बनतो. खरं सांगायचं म्हणजे चैतन्य असलेला माणूस कुठे ना कुठे आसक्त होतो, बाहेर आकर्षिला जातो आणि त्या कारणाने माणूस हा जीव बनतो. आणि माणूस जीव बनला की त्याला जीवदशा भोगावी लागते. जोपर्यंत माणूस हा ब्रह्म रूपी गरुड आहे हे जाणत असतो तोपर्यंत तो जीवदशेत नसतो. जीवदशा नाही की जीव भोग नाही, कष्ट नाहीत, सुख नाहीत, दुःख नाहीत, केवळ असणे आहे. परंतु जीवदशा आली की लिप्तता आली की वरचा पक्षी आणि खालचा पक्षी असं द्वैत आलं. पुढे त्या परमात्म्याने जसे आखून दिले त्याप्रमाणे सर्व गोष्टी चालत असतात. ज्याला जो अधिकार दिला आहे तो तेवढेच कार्य करतो. यमधर्माला शरीरातील प्राण खेचून घेण्याचे कार्य दिलेले आहे, पण म्हणून तो त्या जीवांचे स्वतःला वाटेल त्याप्रमाणे काही करू शकत नाही. त्याच्या हातात फक्त प्राण घेणेच आहे. मग जीवाला गती कोण देतो? जीवाला गती त्याची या जन्मातील कर्मे व या जन्मात प्राप्त केलेले ज्ञान उदान वायूच्या सहाय्याने गती येते. आता उदान वायू प्राणामध्ये उदान म्हणजे शिंक, ठसका हे जे आहे ते उदान वायू. उदान म्हणजे जी प्राणाची वर जाणारी गती असते. प्राणाची खालची गती अपान आणि प्राणाची वरची गती उदान म्हणजे उदान. जेव्हा प्राणाला उदान येतं, जेव्हा हृदयातून ऊर्जा भरभरून वाहू लागते आणि हे करावं ते करावं असं वाटू लागतं, तेव्हाच जीवाला गती निर्माण होते. म्हणून ऊर्जेचा स्रोत जेव्हा कार्य करण्यासाठी प्रवृत्त करतो, खरं तर प्रत्येक कार्याला ऊर्जा लागतेच,
पण कार्य करण्यासाठी ऊर्जेचा स्रोत प्रवृत्त करतो असं नाही. कार्यासाठी ऊर्जा लागते, परंतु ती ऊर्जा, ते चैतन्य हे मी आहे हे लक्षात न घेता मी म्हणून जेव्हा माणूस स्वतःला वेगळा समजतो, तेव्हा जीवाला कार्य करण्यासाठी जी ऊर्जा लागते, ती ऊर्जा त्या जीवाला कार्य करायला लावते. आणि जीव जीव दशेत असल्यामुळे तो ते कार्य करतो, ते कर्म करतो, त्याची फळं त्याला उपभोगावी लागतात. म्हणून जीवाला गती कोण देते? जीवाला गती त्याची या जन्मातील कर्मे देतात. तसेच या जन्मात प्राप्त केलेले ज्ञान सुद्धा उदान वायूच्या सहाय्याने गती देते. म्हणजे जीव कर्मे करतो, त्याला चैतन्याची मदत आहेच. जीव ज्ञान मिळवतो, त्याला चैतन्याची मदत आहेच. परंतु हे चैतन्य उदान वायू रूपात, म्हणजे वरवर सरकणारा जो वायू आहे, चैतन्य वरवर उफाळून येतो, तशा चैतन्याद्वारे मी जशी कर्मे केली असतील तशी मला गती मिळणार. जर शरीरात असलेल्या त्या चैतन्य शक्तीचा साक्षात्कार मला झाला असेल, जर स्वरूपाचा साक्षात्कार झाला असेल, तर मी ब्रह्मरूप होईन. म्हणजे मीच म्हणजे चैतन्य आहे आणि चैतन्य हेच माझे स्वरूप आहे. तर मी ब्रह्मरूप होईन. ब्रह्मविद ब्रह्म एव होती. म्हणजे ब्रह्म जाणणारा केवळ ब्रह्मच असतो. मी म्हणजे चैतन्य आहे जाणणारा केवळ चैतन्यच असतो. सोहम आत्मा जाणणारा केवळ आत्माच असतो. त्याला जाणणे म्हणजेच त्याचा अनुभव घेणे, त्याच्याशी एकरूप होणे. मग देह असो वा देह पडो, त्याने काहीच फरक पडत नाही. म्हणजे ज्ञान मार्गाने जर आपण शुद्ध चैतन्य आहोत हे जाणले, तर आपण ब्रह्माला जाणणारा ब्रह्मविद ब्रह्मच असतो. म्हणजे जाणणारा पण ब्रह्म, जाणलेले पण ब्रह्म आणि जाणावयाचे ते ब्रह्म, अशा अर्थी ब्रह्म जाणणारा ब्रह्मच असतो. ब्रह्मविद ब्रह्म एव होती. ब्रह्म जाणणारा ब्रह्मच बनतो. हे ज्ञान मार्गावर जाणाऱ्या माणसाचे होते. पण तू जोपर्यंत स्वतःला जीव समजतो, तोपर्यंत तीच ऊर्जा त्याला कार्यशक्ती देते आणि त्या कार्यातून निर्माण झालेली कर्मे आणि फळे भोगण्यासाठी जीवाला वरचेवर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मात्र हे ज्ञान झाले नसेल, म्हणजे मीच ब्रह्म आहे ज्ञान झाले नसेल, पण या मार्गावर चालणारा असेल, म्हणजे हे ज्ञान झालं नाही पण ज्ञान मार्गावर जर चालणार आहे, तर योग्यांच्या अथवा पुण्यवंत श्रेष्ठांच्या कुळात त्याला जन्म मिळतो व त्याची ज्ञान साधना पुढे चालू राहते. या मनात अनेक तऱ्हेच्या इच्छा कामना निर्माण होतात व मग त्यांच्या पूर्तीसाठी माणूस धडपड करतो. त्याचे त्याला फळ मिळते, कधी अपेक्षित फळ मिळते, कधी मिळत नाही. या मनात कामना निर्माण व्हायला शक्ती कुणी पुरवली, त्यानुसार केलेल्या कर्माचे फळ काय द्यायचे हे कोण ठरवतो? तोच परमेश्वर, तोच पुरुष. सर्व झोपतात त्यावेळी हा जागा असतो. म्हणजे कामना निर्माण करायला सुद्धा शक्ती लागते, ते ब्रह्मच देतो. झाल्यानंतर फळ सुद्धा ब्रह्मच देतो, फळ भोगायची प्रेरणा सुद्धा ब्रह्मच देतो. पण हे कुठपर्यंत? जोपर्यंत माणूस स्वतःला जीव भाव म्हणून समजतो तोपर्यंत. अन्यथा जर माणूस स्वतःला मूळ पुरुष म्हणजे ज्ञानरूप आत्माच समजला, तर त्याचा कोणत्याही तऱ्हेची अडचण त्याला जीवनात येणार नाही. हे पिंडी व ब्रह्मांडी दोन्ही अर्थाने खरे आहे. ज्यावेळी आपण झोपतो त्यावेळी इंद्रिय प्राणात विसावतात, बाह्य जगाचे भान रपते, पण श्वास चालू असतो, रुधिराभिसरण चालू असते, पचन चालू असते, विचार काही वेळ चालू असतात. ही सर्व कार्य कोण करतो? प्राण म्हणजे जीवात्मा ही कार्य करून घेण्यासाठी त्यावेळी ही जागाच असतो. तो झोपला की आम्ही कायमचं झोपतो. म्हणून जोपर्यंत जीव स्वतःला जीव समजत आहे, मी म्हणून वेगळा समजत आहे, तोपर्यंत प्रॉब्लेम आहे. पण तू गाढ झोपेत जेव्हा मी झोपतो, तेव्हा मग नेमका कोण जागा असतो, कोण रुधिराभिसरण करतो, कोण पचन करतो, कुणामुळे श्वास चालू असतात, तर तेव्हा जे कार्य चालू असते ते जीवात्म्याचे असते. म्हणून जीवात्मा आणि परमात्मा वास्तवात ब्रह्मच आहे किंवा आत्माच आहे. परंतु जीवात्मा जागा झाल्यानंतर मी म्हणून जीवरूप होतो आणि तेव्हा जीवात्मा जेव्हा जीवरूप होतो तेव्हा त्याची जीवरूप कर्मे, त्याची फळे, त्याचे भोग सुरू होतात. गाढ झोपेत खरे तर जीवात्मा असतो आणि जीवात्मा
गाढ झोपेतील मी गेलेला जीवात्मा आणि प्रत्यक्ष परमात्मा ही दोन्ही एकाच आत्म्याची दोन वेगवेगळी नामाभिधाने आहेत. एक शरीरांतर्गत आहे, एक शरीर बाह्य आहे. ब्रह्मांडामध्ये सुद्धा हे चैतन्य काम करते. विश्वचक्र चालू राहते ते त्याच्या ऊर्जेमुळे. व ज्यावेळी प्रलय होतो त्यावेळी अन्य सर्व लय पावले तरी हा जागाच असतो. म्हणजे विश्व चालू असते तेव्हा हे चैतन्यच काम करतं, परंतु सर्व लय होतो तेव्हा मात्र हे चैतन्य चालू राहते. कारण जर हे चैतन्य तेव्हा नसेल तर पुन्हा जग कोण निर्माण करील. म्हणून कल्प चालू असताना, कल्पातील सर्व गोष्टी चालू असताना त्या कल्पाच्या मध्ये चैतन्य किंवा आत्मा का ऊर्जा पुरवत असतो. आणि कल्पातील सर्व वस्तू विषयांचा लय झाला तरी सुद्धा त्याच्या पाठील चैतन्य आत्मा ब्रह्म कायमच असते. पण एका कल्पाचा अंत झाल्यानंतर दुसऱ्या कल्पाची निर्मिती कोण करतं? तो परमात्माच करतो. एकदा आपण गाढ झोपेत गेला, आपला मी विसरला तरी सुद्धा त्या गाढ झोपेतून आपल्याला जो उठवतो तो आपल्यातील आत्मा असतो. म्हणून मी चालय झाला तरी मीला उठवणारा जसा आत्मा असतो तसा कल्प आणि कल्पातील सर्व वस्तूंचा लय झाला तरी कल्पनाश झाल्यानंतर सुद्धा तो कल्प पुरुष जिवंत असतो, ते चैतन्य जिवंत असतं. पुन्हा नवीन कल्प होतं. म्हणजे पुनरपी जननम आणि पुनरपी मरणम ही क्रिया रोजचा मी मरणे आणि रोजचा मी जागा होणे असं असताना जीवात्मा असतो. आणि चालू कल्प चालू राहणे आणि चालू कल्प मेल्यानंतर पुन्हा नवीन कल्प येणे तेव्हा जो शिल्लक असतो तो परमात्मा असतो. म्हणून कल्पामध्ये कल्प गेले तरी परमात्मा शिल्लक राहतो. आणि जीवाचा जरी मी मेला तरी सुद्धा पुन्हा जीवाची निर्मिती व्हायला किंवा गाढ झोपेतून पुन्हा मी उठवायला जो कारणीभूत असतो तो जीवात्मा असतो. म्हणून जीवात्मा आणि परमात्मा हे अनुक्रमे व्यक्ती आणि कल्प यांच्या जाण्यानंतर सुद्धा शिल्लकच राहतात. कारण तेच नसतील तर निर्मिती होणारच नाही. म्हणून सर्व झोपलेले असताना जो जागा असतो त्याला संयमी पुरुष म्हणतात. म्हणजे संयमी पुरुष हे आत्म्याचंच लक्षण आहे. या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी. सर्व प्राणी मात्रांची रात्र तेव्हा संयमी माणसाचा दिवस. आणि हा संयमी माणसाचा दिवस याचा अर्थ कसा आहे? गाढ झोपेत मी जेव्हा जातो तेव्हा सुद्धा जो जिवंत असतो तोच तो संयमी माणूस, तोच तो संयमी पुरुष, तोच तो जीवात्मा. तसंच कल्पाचा नाश झाला तरी सुद्धा जो जिवंत असतो तोच कल्पाचा अंत झाल्यानंतर सुद्धा पुन्हा कल्प निर्माण करणारा कल्पपुरुष तेव्हा परमात्मा रूप हे लक्षात घ्या. म्हणून कधीही आत्मा मरत नाही, कारण आत्मा जन्मालाच आलेला नाही. जो जन्माला आला नाही तो मरत नाही, असा कायमपणे कायमरूपी असतो. त्यालाच आत्मा परमात्मा म्हणतात. ही 14 भुवने हे त्रैलोक्य ब्रह्मांड त्याच्याच आश्रयावर चालले आहे. तोच नसता तर विश्व निर्माण होऊ शकले नसते. सर्वत्र तो भरून राहिला आहे. म्हणून सर्व गोष्टी होत आहेत. म्हणून सर्व गोष्टी होत आहेत, गतिमान आहेत, ऊर्जायुक्त आहेत. अगदी एक लहानातला लहान अणू सुद्धा त्याच्या ऊर्जेनेच काम करीत असतो. त्याला कोणीही म्हणजे या ऊर्जेला आत्म्याला कोणीही उल्लंघू शकत नाही. त्याची आज्ञा टाळता येत नाही. सूर्यचंद्र तारे वारा पाणी सर्व काही त्यांनी घालून दिलेल्या नियमांचेच पालन करतात. सूर्य असं म्हणत नाही आज मी उगवत नाही. पृथ्वी म्हणत नाही आज मी माझी कक्षा बदलते, थोडी मी अधिक तिरकी होते. याचे जसे प्रोग्रामिंग आहे तसे ते प्रोग्रामिंग चालणे क्रमप्राप्त आहे. कारण आत्मा अनुल्लंघनीय आहे. आत्म्याची आज्ञा कोणी उल्लंघू शकत नाही. ज्याप्रमाणे एकच अग्नी जेव्हा कशात तरी प्रवेश करतो त्यावेळी त्या आकाराने तो दृष्टीला पडतो. ओंडका पेटल्यावर अग्नी ओंडक्याच्या आकाराचा दिसतो. सुंब जळल्यावर सुंबासारखा पिळदार दिसतो. फुलभाज्यांमध्ये फुलाफुलांचे रूप घेतो. ज्याच्या आश्रयाने ज्या उपाधीमुळे तो प्रकट होतो त्यांच्या रूपात तो दिसतो. त्याच्या आश्रयाने म्हणजे दोरीच्या आश्रयाने ज्या उपाधीमुळे म्हणजे दोरीमुळे तो प्रकट होतो. म्हणजे दोरीला जेव्हा आग लागते तर जो दोरीच्या आश्रयाने अग्नी तिथे आला आणि दोरी गेल्यानंतर दोरीची जी उपाधी आहे म्हणजे तीळ
तसाच तो अग्नी दोरी जळल्यानंतर दोरीचं जे जळलेलं रूप आहे ते पिळदार परंतु रखेत निर्माण होतं. म्हणजे दोरी पिळदार आहे, दोरीला अग्नी दिला, दोरी जळली, अग्नी संपला, परंतु रखेच्या रूपाने अग्नी सुद्धा आता दोरी सारखाच पिळदार दिसतो. म्हणून ज्याच्या असल्याने ज्या उपाधीमुळे तो प्रकट होतो त्याच्या रूपात तो दिसतो. म्हणून अग्नी काही वेगवेगळे नसतात. वीज अग्नीचेच रूप वेगवेगळ्या आकारांच्या बल्ब मधून घेऊन प्रकाशते. वेगळी भासली तरी ती वीज एकच असते. त्याचप्रमाणे सर्वांच्या जड चैतन्य, सर्वांच्याच अंतरात भरून राहिलेले ते चैतन्यच त्या आकाराप्रमाणे, त्या उपाधीप्रमाणे, त्या वस्तूप्रमाणे, विषयाप्रमाणे, त्या आश्रयाप्रमाणे रूप घेते. माणसाच्या आकारात ते माणूस वाटते, पशुच्या आकारात पशु वाटते, झाडाच्या आकारात झाड वाटते, नव्हे दगडाच्या आकारात तेच चैतन्य दगड वाटते. परंतु वाटणे म्हणजे असणे नव्हे, सर्वत्र त्याच चैतन्याचा आविष्कार आहे. माणसाच्या आतही बाहेरही हे सर्व ब्रह्मांड त्याच चैतन्याचा विलास आहे, त्याच शक्तीचे वैभव आहे. तोच वेगवेगळ्या रूपाने नटलेला आहे. म्हणजे इथे आपण चैतन्याचं सत्य रूप पाहिलं. पुढे ऐका. एकच वायू फुग्यासारखा टायरमध्ये टायर सारखा दिसतो. आमच्या शरीरात एकच वायू आहे, पण तो जे जे काम करतो त्यानुसार आम्ही त्याला 10 नावे दिली आहेत. पण सर्वत्र वायू एकच असतो. त्याप्रमाणे सर्वभूत मात्रात एकच परमात्मा भरून राहिला आहे. ज्यात जो भरला आहे त्या रूपाचाच तो आहे असा भास आम्हाला होतो. पण आत बाहेर वेगवेगळ्या रूपात सर्वत्र तोच भरून राहिला आहे. म्हणजे वाघामध्ये आत्माच वाघ वाटतो, परंतु बाहेरचा वाघ, बाहेरचा शिव, बाहेरचा माणूस वेगवेगळे असले तरी आत जो आत्मा आहे त्याला रूप नाही, त्याला गुण नाही, त्याला आकार नाही. तो निर्गुण निराकार केवळ आणि केवळ चैतन्यच आहे. सूर्य उगवला की प्रकाश होतो व जीवाला दिसू लागते. चांगले वाईट सर्व ते बघू शकतात. चक्षुचा देव ही सूर्यच आहे. तो पाहण्याची शक्ती देतो तेव्हा डोळे पाहू शकतात. पण या डोळ्यांनी वाईट पाहिले तर त्याचा दोष सूर्याकडे जात नाही. तो प्रकाश देतो. काय पाहायचे माणूस ठरवतो. त्याप्रमाणे माणसाने आपण चैतन्यामध्ये जाणावं, त्या चैतन्याचा वापर कसा करायचा हे जर आपण नीट ठरवले तरच ते चैतन्य आपल्याला ज्ञानमय चैतन्य म्हणून उपयुक्त होऊ शकते. आणि त्याच चैतन्याचा वापर करून आपण आपल्याला ब्रह्म पाहू शकतो. न पेक्षा आपण आपल्याला साहेब म्हणून ओळखतो, श्रीमंत म्हणून ओळखतो, मंत्री संत्री म्हणून ओळखतो. हे सर्व खोटं आहे. आपण केवळ आणि केवळ चैतन्यच आहे. त्याप्रमाणे माणसाच्या डोळ्यांना होणारे दोष सूर्याला नाही. सूर्याला मोतीबिंदू होत नाही. शक्तिवतीचा वापर या 2 गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे अंतरात्मा ही चैतन्य शक्ती आहे. मनबुद्धी अहम वगैरे सर्वांना शक्ती पुरवण्याचे काम अंतरात्मा करतो. पण ते जे चांगले वाईट करतात ते त्यांच्या बुद्धीने. शक्तीचा वापर कसा करायचा हे प्रत्येकाला ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे. परमेश्वर शक्ती पुरवतो. चांगली वाईट कर्मे व त्यांची फळे यापासून तो दूरच असतो. तो लिप्त होत नाही. लिप्त झाला की तो जीव होतो, तो सुख दुःख भोगतो. अलिप्त आत्म्याला कसलेही लेप नाहीत. हा जो सर्वांच्या आत राहणारा अंतरात्मा आहे त्याच्या ईशत्वातच सर्व व्यवहार होतात. तो वशी आहे, म्हणजे सर्व त्याला वश झालेले आहेत. सर्व त्याच्या ताब्यात, त्याच्या अधिकाराने चालते. ते चैतन्य, ती शक्ती वास्तविक एकच एक आहे, पण ती वेगवेगळी कार्य करवते म्हणून ती वेगवेगळी भासते. पण हा सर्व विलास एकाच चित शक्तीचा आहे. याला ज्ञानेश्वर माऊली अद्वयचित विलास, एकच आणि एकच आहे. परंतु त्याच्या चैतन्याचा विलास म्हणजे हे जगलेलं जग आहे किंवा हे नटलेलं जग आहे. एकच परब्रह्म वेगवेगळ्या रूपाने आपल्याला दिसते. जे असा स्वतःमध्येच राहणारा आत्मा पाहतात, जे आपल्या आतमध्ये असणारा आत्मा पाहतात, अनुभवतात, ते खरे धीर म्हणजे शहाणे. त्यासाठी चिकाटी दृढनिश्चय व सूक्ष्म बुद्धी हवी. त्यांना शाश्वत सुख मिळतं. शाश्वत आत्माचे शाश्वत सुख. इतर जे इंद्रियांच्या सुखात गुरफटलेले असतात त्यांना हे सुख कळत नाही, मिळत नाही. अंतरात्म्याला ओळखणे हे खरे जीवित कार्य. अनित्य शरीरात असणारा तो नित्य, ज्या शक्तीने हे शरीर चालते ती शक्ती, तसे चेतन असणाऱ्यातही तो चैतन्य आहे.
अनित्य शरीरात असणारा तो नित्य, ज्या शक्तीने हे शरीर चालते ती शक्ती, तसेच चेतन असणाऱ्यातीलही जो चैतन्य आहे तो अनेक कामना निर्माण करतो. त्यामुळे जीव अनेक कर्मे करतो, त्याची फळे भोगतो. तोच अंतरात्मा त्या आत्मस्थाला ते आतमध्ये स्थिर असलेल्याला जे शहाणे पाहतात, अनुभवतात, त्यांनाच शाश्वत शांतीचा लाभ मिळतो. जोपर्यंत काही हवे आहे तोपर्यंत शांती नाही. त्याला प्राप्त केल्यावर कशाची इच्छाच राहत नाही. चैतन्याचा स्रोतच तो माणूस बनून राहतो. म्हणून स्वामी स्वरूपानंद म्हणतात, मदंतरिता जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ, आता मज जगी उणे काय राही आवडीने भोगी शांती सुख. म्हणजे आत्म्याला पाहता पाहता स्वरूपाला स्वरूप म्हणून पाहता पाहता मी नाहीच, रामचंद्र गोडबोले नाही, तिथे केवळ स्वरूप आहे, आत्मा आहे असं पाहता पाहता स्वरूपानंदाला जी शांती लाभली तीच त्याने मदंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ, आता मदगी उणे काय राही आवडीने भोगी शांती सुख या पद्यातून व्यक्त केलेली आहे. या शरीरातून जो जातो तो कोण? जीव जातो. तो जीव वासना संस्कार इच्छा आदीने लिप्त असतो. त्याचा लेप गेला, जीवावरच्या वासना गेल्या, संस्कार गेल्या, इच्छा गेल्या, तर तो शुद्ध बुद्ध अमृतमयी आत्मा आहे. कृष्णमूर्ती जेव्हा म्हणतात फ्री फ्रॉम कंडिशनिंग, तेव्हा अर्थ जीवाने संस्कार चाकोरी प्रणाली बद्धता यापासून जर जीव यापासून दूर झाला तर जीव हाच दॅट आहे. म्हणजे जीव हाच ब्रह्म आहे हे कृष्णमूर्तींना सांगायचे आहे. इथे जे म्हटलेलं आहे, जीव वासना संस्कार इच्छा आदीने लिप्त असतो, त्याचा लेप गेला तर तो शुद्ध बुद्ध अमृतमयी आत्मा आहे. म्हणजे ज्याचं कंडिशनिंग गेलं तो जीव नसून तो दॅट असतो, हे ते स्पष्ट म्हटलेलं आहे. हा जन्मती नाही व मरतही नाही. ते आत्म्याला जाणणे तो व परमात्मा आहे एकच, हे जाणणे ते हेच आहे. तो आत्मा हे एकच आहे जाणणे, ते म्हणजे सहा हेच आहे, अहम आहे. सहा अहम हे जाणणे, यामुळे परमसुख प्राप्त होते. कारण जो सर्वोच्च आहे, जो सर्वाचा मूलाधार आहे, तोच जर मी असेल, जर सहा अहम आणि अहम सहाची खरी प्रचिती आली तर निश्चितच आनंद मिळतो. आणि इथे आत्माचे हे जे आनंद रूप वर्णन सांगितलेले आहे तेच रमण महर्षींनी फक्त आणि फक्त हृदयामध्ये जो स्थिर झाला त्याला जो आनंदाचा प्रत्यय येतो तोच आनंदाचा आत्मरूप प्रत्यय आहे, असं रमण महर्षींनी त्यामध्ये म्हटलेलं आहे. दुसरं तिथे त्यांच्या बरोबरचे जे सहयोगी आहेत, शिष्य आहेत, अनुयायी आहेत, ते विचारतात आत्मा नेमका राहतो कुठे? काही जण त्यातले म्हणतात आत्मा बुद्धीमध्ये राहतो, परंतु रमण महर्षी ते खोडून काढतात आणि ते सत्य आहे. कारण मन बुद्धी चित्त अहंकार याच्यामध्ये मनामध्ये बुद्धीमध्ये सतत सतत बदल होत असतो. म्हणजे मन चंचल आहे, बुद्धी चंचल आहे. अहंकारामुळे मन आणि बुद्धी ही चंचल बनतात. अहंकारामुळे मन चंचल बनतं, बुद्धी एका जागी टिकत नाही. अहंकारामुळे बुद्धीलाही अहंकार प्राप्त होतो, जीवालाही अहंकार प्राप्त होतो. म्हणजे मनबुद्धी अहंकारामुळे खऱ्या अर्थाने आत्म्याला जीवदशा प्राप्त होते. असं असताना मेंदूमध्ये आत्मा राहतो हे शक्य नाही. जो मेंदू, जे ज्ञान, जी बुद्धी स्थिर नाही, जे मन स्थिर नाही, तिथे अहंकार आहे. तिथे जीवदशा भोगण्यासाठी जीवत्व प्राप्त होतं. अशा जागी आत्मा कधीच राहणार नाही. तो आत्मा केवळ आणि केवळ चैतन्याचा पुरवठा करणार जनित्र आहे. अशा अर्थी आत्मा चैतन्याचा स्रोत म्हणून हृदयातच आहे. आपण कधी म्हणत असं नाही की माझं हृदय शांत झालं. आपण म्हणतो मन शांत झालं, बुद्धी स्थिर झाली. आणि मन शांत होणं आणि बुद्धी स्थिर होणं याचा अर्थ पूर्वी मन चंचल होतं, बुद्धी इतस्थिता धावत होती. जेव्हा बुद्धीला खरं ज्ञान झालं की आपण म्हणजे चैतन्य आहोत, तेव्हा ती आनंदित झाली, ती स्थितप्रज्ञ झाली, बुद्धीचे रूपांतर झाले आणि मन शांत झाले, नाही ते अमन झाले. म्हणून हृदयामध्येच आत्म्याचे स्थान आहे.
तिथे नीट तुम्ही लक्ष द्या. ते प्राणापान पद्धतीने, प्राणायाम पद्धतीने त्या हृदयस्थ असलेला आत्माच हे प्राणाचं प्रवर्तन करीत असतो. आणि तो आत्माच तुम्हाला साहम, जे फार अज्ञात आहे ते मीच आहे. अहम सहा, आणि ते म्हणजे अज्ञात आहे. व जो मूळ वास्तू पुरुष आहे, ते परम सत्य आहे, ते मीच आहे. हे त्या हृदयाद्वारेच प्रवर्तित प्राणाद्वारे, सोहमहसो मंत्राद्वारे आपणाला आत्मा सांगत असतो. आणि म्हणून आत्म्याचं मूळ स्थान हृदय आहे. आत्मा अन्यत्र कुठे नाही. हृदयातून प्रेरित होऊन इतर इंद्रियांना चैतन्य मिळालं तरी आत्म्याचं राहण्याचं स्थान हृदय आहे. हे परोपरीने रमण महर्षींनी तिथे सांगितलेलं आहे. आणि तेच गीतेमध्ये ईश्वरो सर्वभूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठती असं सांगितलेलं आहे. आता आपण त्याला कसं जाणायचं? तो माझ्या बुद्धीला आकळेल का? तो माझ्यासाठी प्रकाशित होईल का? मला त्याचा अनुभव येईल का? वगैरे वगैरे हे सर्व सांगितल्यानंतर आपण ज्याला आपण म्हणतो आध्यात्मिक अवकाश आणि भौतिक अवकाश. आध्यात्मिक अवकाशात सूर्यामागे चंद्र आहे व चंद्रामागे विजा आहेत. मात्र आपला जो चंद्र आहे, आध्यात्मिक अवकाशात सूर्यामागे चंद्र आहे, म्हणजे सूर्याच्या आधी चंद्र आहे आणि चंद्राच्या आधी वीज आहे. आपला चंद्र हा सूर्यानंतरचा आहे. सूर्याच्या प्रकाशाने चमकणारा सूर्यामागचा चंद्र स्वयंप्रकाशी. आता हे कसं आहे बघा, प्रथम विजा चमकल्या, पण तेच सतत राहणारे नाही. म्हणून चंद्र व तारका आल्या, त्या स्वयंप्रकाशी शांततेस देणाऱ्या, पण निर्मितीसाठी उभवी उष्णता हवी म्हणून सूर्य प्रखर तेजाचा उष्णता देणारा. त्याच्यामुळे विश्व निर्मिती झाली. म्हणून त्याला हिरण्यगर्भ, प्रजापती वगैरे नावानेही ओळखतात. खरं तर अध्यात्मामध्ये प्रथम चैतन्य क्षणिक विजेसारखं चमकलं आणि अदृश्य झालं. म्हणजे अध्यात्मामध्ये क्षणिक चमकणं हे परमेश्वराचं अवतरण आहे. आणि हे क्षणिक चमकणं म्हणजेच ते बोसन हिग्स सिद्धांतातलं गॉड पार्टिकल्स आहे, लक्षात घ्या. म्हणून आध्यात्मिक अवकाशात, अध्यात्माच्या प्रांगणात प्रथम वीज आहे, नंतर चंद्र तारका आहेत आणि नंतर सूर्य आहे. म्हणजे अध्यात्मामध्ये सूर्याच्याही आधी क्षणिक चमकणारी वीज आहे. म्हणजे जिथून मूळ जन्माला येतं त्या मुळामध्ये अत्यंत लहान बिंदू अणिमा रूपात जो असतो तोच पुढे व्यापक महिमा म्हणून किंवा भूमा म्हणून होतो. म्हणून जिथून ब्रह्म उत्पत्ती करायला लागलं त्या मुळामध्ये सुरुवातीला फक्त वीज होती. नंतर चंद्र ग्रह तारे आले आणि ते चंद्र ग्रह तारे ते स्वयंप्रकाशी होते. जरी आता आपण असं म्हटलं की ग्रह परप्रकाशी असतात, तरी सुद्धा आध्यात्मिक अवकाशात, आध्यात्मिक प्रांगणात प्रथम वीज चमकली, नंतर चंद्र ग्रह तारे आले, नंतर सूर्य आला आणि सूर्याच्या पुढचं सर्व जग त्याच्या उभेमुळे नंतर आलं. म्हणून सूर्यामुळे आपलं नेहमीचं जग जरी दिसलं तरी सूर्याच्या आधी चंद्र आहे, त्याच्या आधी ग्रह तारका आहेत आणि त्याच्या आधी क्षणिक चमकणारी वीज आहे. हा अध्यात्माचा प्रवास आणि भौतिक जगाचा प्रवास परस्पर उलटा आहे, हे समजून घ्या. प्रथम विजा चमकल्या, पण ते सतत राहणारी नाही. म्हणून चंद्र व तारका आल्या, त्या स्वयंप्रकाशी शांततेस देणाऱ्या, पण निर्मितीसाठी हवी उष्णता हवी म्हणून सूर्य प्रखर तेजाचा उष्णता देणारा. त्याच्यामुळे विश्वनिर्मिती झाली. म्हणून त्याला हिरण्यगर्भ, प्रजापती वगैरे नावाने ओळखतात. पण हे सर्व त्याच्या तेजापुढे फिके पडतात. आता हे फिके पडतात म्हटल्यावर भूमीवरील अग्नी कुठचा हो दिसायला, त्या भूमीवरील अग्नीचे तेज या सर्वहून कितीतरी कमी. त्याचे तेज सूर्याला मिळते तेव्हा तो प्रकाशतो. तसे चंद्र त्याचे तेज सूर्याला मिळते. मग मूळ तेज कुणाचं? त्याचे परब्रह्माचं तेज सूर्याला मिळतं तेव्हा तो प्रकाशतो. तसे चंद्रकार, तारका व विद्युत हे सुद्धा त्याच्या तेजानेच चमकतात. तो तेजस्वी आहे, त्याच्या तेजाचा अंश मिळाल्याने हे सर्व तेजस्वी झाले. जरी सूर्याने विश्व प्रकाशित केले असले तरी सूर्याला प्रकाशित करणारा आत्मा आहे, हे गीते संक्षेपाने मांडायचे आहे. हा विचार पुढे गीतेत आला आहे. 15वा अध्याय ऊर्ध्व मूलम अधशाखम याने सुरू होतो. अश्वत्थ पिंपळाच्या अश्वत्थ
पिंपळाच्या वृक्षाला म्हणतात. अश्वत्थ शब्दाचा खरा अर्थ स्वा म्हणजे उद्या, थ म्हणजे थ तिष्ठती राहणे, म्हणजे नाही. जो उद्यापर्यंत म्हणजे जो आज आहे उद्या राहील का न राहील अशी शाश्वती नाही, असा तो अश्वत्थ. आज आहे पण उद्या असेल का नसेल याची शाश्वती नाही, जो उद्यापर्यंत टिकू शकत नाही, असा प्रत्ययी जो बदलणार आहे. म्हणजे चालू क्षण गेला नवीन आला, नवीन गेला पुढचा आला. म्हणजे हर क्षण बदलत असतो. त्या हर क्षण बदलणाऱ्या हर क्षणाला अश्वत्थ म्हणतात. आज आहे उद्या नसेल तो अश्वत्थ, आणि तोच त्याला आपण पिंपळ वृक्ष म्हणतो. म्हणून ज्याला आपण जग म्हणतो, हे जरी आपल्याला कायम दिसलं तरी जग सतत बदलत असतं. नदी जरी आपल्याला कायम दिसली तरी बदलत्या पाण्याच्या बिंदूंची ती मालिका असते. त्यामुळे जग असो नदी असो, नदी ही सरिता आहे, सतत सरणारी आहे. पाणी सतत सरणार आहे. म्हणून सरिता आणि त्याचं पाणी म्हणजे सरितेचं पाणी सतत सरणार आहे. सतत सरते ती सरिता, हर क्षणी बदलत राहते ते जीवन. म्हणून ईशावास्योपमध्ये म्हटलेलं आहे जगत्याम म्हणजे सतत प्रवाहित असणारं जग. सतत प्रवाहित असणारं जग म्हणजे सतत प्रवाहित असणारी नदी. जग आजचं उद्या नसतं. आत्ता आपल्याला नदी म्हणून जे बिंदू दिसतात ते पुढच्या क्षणी ते नवीनच बिंदू असतात. त्या सलगतेमुळे जरी नदी आपल्याला एक दिसली तरी सतत पुढचे बिंदू पुढे गेले, मागचे पाण्याचे बिंदू आले, असं चालू असतं. तसंच आजचा आज आहे उद्या गेला, उद्या नवीन आला, असं हे जग चालू आहे. म्हणून सरिता आणि जग हे सतत हर क्षणी बदलत असतं. म्हणून जग आणि सरिता हे दुसरं तिसरं काय म्हणून अश्वत्थ. आज आहे, स्व म्हणजे उद्या असण्याची खात्री नाही. आणि यालाच सनातन असे म्हणतात. सनातन याचा अर्थ त्याला आदी नाही अंत नाही. म्हणजे एक क्षण आला गेला, दुसरा क्षण आला गेला, सतत येणं जाणं चालू असतं. सतत येणं जाणं चालू असतं, म्हणून त्याला सनातन म्हणतात. म्हणून जग हे सनातन आहे, ते अश्वत्थ आहे. आजचं उद्या नसेल तरी सुद्धा जग सनातन आहे. आणि आदी अंत नसलेलं असं हे निर्मिती स्थिती लय सतत चालू आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर नदीचे पाणी सतत बदलणारे असते, पण आपण ती एकच नदी आहे असे म्हणतो. आपला विचार केला तरी आपण क्षणोक्षणी बदलत जातो. ताणे होतो, वाढलो, पूर्ण विकसित मानव झालो, आकार प्रकार वजन सर्व बदलले, पण आपण तेच आहोत. आपल्या शरीरातील पेशी प्रत्येक निर्माण होतात, नष्ट पावतात असे म्हणतात. 7 वर्षात सर्व पेशी बदललेल्या असतात, तरी आपण तेच असतो असे म्हणतो. त्याचप्रमाणे हा संसार हे विश्व प्रत्येक बदलणारे आहे. म्हणून अश्वत्थ व विश्वरूपाने सतत दिसत राहणारे आहे. म्हणूनच सनातन. वृक्ष हे कार्य आहे आणि परिणाम आहे. कार्य म्हणजे फिनिश प्रॉडक्ट, तयार माल व कारण म्हणजे रॉ मटेरियल, कच्चा माल व निर्माण करणारा दोन्ही. वृक्ष हे कार्य आहे म्हणजे परिणाम आहे. कार्य म्हणजे फिनिश प्रॉडक्ट. विश्व हे कार्य आहे, फिनिश प्रॉडक्ट आहे. तयार माल व कारण म्हणजे रॉ मटेरियल. कच्चा माल व निर्माण म्हणजे विश्व हे फिनिश प्रॉडक्ट आहे. कच्चा माल कोणता? तर विश्व निर्माण होण्यासाठी लागणार भौतिक गोष्टी. आणि निर्माण कोण करतं? चैतन्य. म्हणून विश्व हे फिनिश प्रॉडक्ट आहे. आणि मॅटर आणि एनर्जी, मॅटर म्हणजे भौतिक माल आणि एनर्जी म्हणजे सर्व जग बनवणारा आत्मा. म्हणून मॅटर आणि एनर्जी हा कच्चा माल आहे आणि विश्व हे फिनिश प्रॉडक्ट आहे. फिनिश प्रॉडक्ट म्हणजे कार्य, कार्यरूपात कार्यरूपात दिसणार त्याला फिनिश म्हणतात. म्हणून विश्व हे फिनिश प्रॉडक्ट आहे. आणि अर्थातच त्याच्या पाठी मॅटर आणि एनर्जी हे रॉ मटेरियल म्हणून काम करतात. आणि हे रॉ मटेरियलच त्या कार्याच्या पाठचं कारण आहे. म्हणजे याचे म्हणून विश्व म्हणतात, याचं कारण असणार. बीज हे त्या वृक्षाचे कारण आहे. त्या छोट्या बीजात सर्व वृक्ष अव्यक्त रूपाने अस्तित्वात असतो. त्याचप्रमाणे या विश्वाचेही कारण निश्चित असणार. कारण म्हणजे ज्यातून हे विकसित झाले ते मूळ रूप. घटाचे कारण मूलद्रव्य माती आहे. अलंकाराचे कारण मूलद्रव्य सोने आहे. त्याप्रमाणे या दृश्य विश्वातही काहीतरी कारणे असणारच, ते आम्हाला दिसत नाही. म्हणून आपणाला
वास्तू दिसते, त्यातील वस्तू दिसतात, पण त्या वास्तू आणि वस्तूचा वास्तू पुरुष म्हणजे खराखुरा करता दिसत नाही. ते आम्हाला दिसत नाही. आमच्या बुद्धीच्या पलीकडचे ते आहे. आम्हाला कळण्यासारखे नसले तरी ते आहे हे नक्की. नाहीतर हा कार्य, हा विलास हे दृश्य रूप अस्तित्वातच आले नसते. तेव्हा बुद्धे ऊर्ध्वम, म्हणून ते बुद्धीच्या पलीकडचे कारण आहे. म्हणून जगाला अस्तित्व आहे. ऊर्ध्व म्हणजे वर, आमच्या बुद्धीच्या कक्षेच्याही वर ते आहे. त्या विश्वाला वृक्ष म्हटले आहे, कारण ते मूळ आहे. मुळाच्या आधारावरच वृक्षाचा विश्वास होतो. एरवीच्या वृक्षांची मुळे अदृश्यच असतात, ती जमिनीखाली असतात. हेही अदृश्यच आहे, पण वर आहे. म्हणून वर असलेल्या देवालाच, म्हणजे त्या सत्य लोकालाच तुकारामाने म्हटलेलं आहे, देव आहे उंच जागी. म्हणून या जगाचं मूळ जे देव आहे, दिव्यत्व आहे, आत्मतत्व आहे, ते उंच जागी आहे, म्हणजे सत्य लोकात आहे. म्हणून सत्य लोकातून भूलोकापर्यंत आपण माणसे, पशु पक्षी सर्व आलेलो आहोत. आपली सर्व रूपे त्या अश्वत्थ वृक्षाची पालवी आहे, पानं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत. तो अश्वत्थ वृक्ष सत्य लोकातून भूलोकात आला. म्हणूनच देव आहे उंच जागी जेव्हा तुकाराम म्हणतात, तेव्हा तुकारामाला म्हणायचं आहे, त्यांचा बाप देव आकाशात आहे आणि या भूलोकावर ते तुकाराम म्हणून आहेत. पण जेव्हा तुकारामाला आपला बाप कळला, तेव्हा त्यांनाच आपणच देव आहोत हे कळलं. म्हणून त्यांच्यातील लहानात लहान अनुरेणू या थोकडा जो अणिमा आहे, तोच तुका आकाश एवढा, म्हणजे आकाशातला बाप आहे, त्यांना कळलेला आहे. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी हे त्यांना कळलेलं आहे. म्हणून अनुरेणू या थोकडा असा जो अणिमा सूक्ष्म आत्मा, तोच आकाश एवढा भूमा हे तुकारामाला कळलेलं आहे. हीच ती विश्वाच्या मुळाशी काही ना काही आहेच आहे. ती श्रद्धा, आणि त्या श्रद्धेच्या जीवावर, त्या भक्तीच्या जीवावर तुकारामाला प्राप्त झालेले हेच ते आत्मज्ञान हे लक्षात ठेवा. हेही अदृश्यच पण वर आहे, म्हणून विस्तार खाली आहे. म्हणजे विश्वाचं मूळ आहे ते अदृश्य आहे, पण वर आहे, आणि विस्तार खाली आहे. आकाशाच्या, अंतरिक्षाच्या, अवकाशाच्याही पलीकडचे म्हणून वर, व दृश्य जगत खाली. म्हणून दृश्य जगत खाली आहे, आणि आकाशाच्या, अंतरिक्षाच्या, अवकाशाच्या पलीकडे म्हणून वर जे आहे ते त्याचं मूळ आहे. श्री वर्तक म्हणतात, माणसाचंही तसेच आहे. मेंदू वर व बाकी अवयवांचा विस्तार खाली. तर लक्षात घ्या, मेंदूतून म्हणजे ब्रह्मरंध्रातून अगदी पाठीच्या कण्यापर्यंत नव्हे, ज्याला आपण एक मिनिट मेंदूतून म्हणजे